हा चुकीच्या पद्धतीने काम करतोय, त्यामध्ये घोटाळा करायला संधी आहे, हे त्यांना आत्मविश्वास आल्यामुळं ही लोक असे दलाल फिरतायत. सर मला यायचंय, भारतीय जनता पक्षाचे आदरणीय प्रवक्ते आमचे मित्र अजितजी असं म्हणाले की पुरावे कुठे आहेत? जर त्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेले रिसर्च ओरिएंटेड पुरावे जर भाजपला दिसत नसतील, त्यांनी विचारलेले प्रश्न जर भाजपला दिसत नसतील आणि निवडणूक आयोगाचं प्रवक्तेपद जर भाजप समोर घेऊन लोकांची दिशाभूल करत निवडणूक आयोगावरती विचारलेले प्रश्न न घेता हा त्याच खुर्चीवरती का बसला, तो ह्याच खुर्चीवरती का बसला असं म्हणत जर दिशाभूल करत असेल, तर हे देशातील 140 कोटी नागरिकांच्या सोबत केलेली ही गद्दारी आहे, त्यांचा केलेला विश्वासघात आहे. कारण आज महाराष्ट्रामध्ये कालपासून देशामध्ये जे वातावरण पेटलं, आज प्रत्येकाला जाणून घ्यायचं आणि प्रत्येक जण म्हणतोय की निवडणूक आयोग समोर येऊन उत्तरं का देत नाहीये. तर याच्या पलीकडे जाऊन सांगतोय ते डुप्लिकेट नावं तर आहेतच, पण आता एसआयआरचा मुद्दा जो बिहारमध्ये चाललेला आहे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून, त्यामध्ये असंख्य उदाहरणं मी तुम्हाला देतो की जे मेलेली आहेत पण ती मतदार यादीमध्ये आहेत, ती मतदार यादीमध्ये. अजितजी मी तुमच्यामध्ये बोललो नाही. अजितराव मी विचारलं ते झाले माझं विचार आणि मी विचारणार आहे पुन्हा सुद्धा. एक एक जण बोलूया, एक एक जण बोलूया. मी घेतो उत्तर. अजितराव मी घेतो, माझं काम आहे. अजितजी मला बोलू द्या. तर पटनामधलं सर उदाहरण आहे, फक्त 2-3 नावं सांगतो. एसआयआर मध्ये काय चाललंय, शंकर प्रसाद म्हणून एक व्यक्ती आहे, 2010 साली मृत्यू, पुरावे आहेत सर, 2010 साली मृत्यू पावले, वोटर लिस्ट मध्ये आहेत. सीतादेवी नाही सर, निवडणूक आयोगाचा जो कारभार आहे त्यावरती आम्ही बोलतोय, विषयाला सोडून बोलत नाही. अजितजी मी तुम्हाला उत्तर दिलं तर तुम्ही परत माझ्यावर बहिष्कार टाकता, मला बोलू द्या. अजितजी, विश्वासार्हतेचा मुद्दा सगळ्या देशाला माहितीये, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं. सीतादेवी 2021 साली मेल्या, त्यांच्या घरच्यांनी सांगितलं आमच्या घरचं मेलं, त्यांचं वोटिंग कार्ड आलेलं आहे. नवीन कुमार, असे असंख्य नावं जे पुराव्यानिशी समोर येत आहेत. तर याचाच अर्थ असा आहे की या देशामधला निवडणूक आयोग, तर मी तुमच्या प्रश्नावरती येतो विलासजी. अशा प्रकारे निवडणूक आयोगानं मतचोरी देशात भारतीय जनता पक्षासाठी केलेली आहे. 65 लाख लोक वगळलेले आहेत आणि असे जे दलाल फिरतायत ते दलाल निवडणूक आयोग अशा प्रकारे करू शकतो याची खुणखुण लागल्यामुळं पैशाच्या अपेक्षेने, एक लक्षात घ्या अजितजी लेट मी कंप्लीट प्लीज. अजितजी आणि हे जे फिरतायत ते निवडणूक आयोग भ्रष्टाचार मतांचा करतोय याचा विश्वास सगळीकडे गेल्यावर अजितराव थांबा, मला यावरती निवडणूक आयोग समोर काय येत नाहीये. बालाजी गाडे पाटील, बालाजीराव यस बघा, विलासजी बोला. मी काय आकडेवारी सांगतो, म्हणजे जी भाजपकडून दावा केला जातोय ते मी सांगतो तुम्हाला. तुम्ही अचानक वाढलेल्या मतदानाचा उल्लेख काल राहुल गांधींनी पण केला, याआधी सुद्धा सातत्यानं होतोय की लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये मतं वाढली आणि त्याचा गौडबंगाल आहे असं तुम्ही तो मुद्दा उपस्थित केला. भाजपनं त्याला उत्तर देताना असं म्हटलं, नागपूर उत्तर मतदारसंघामध्ये वाढलेले मतदार आहेत 23,421, तिथं निवडून आलेल्या उमेदवाराला मताधिक्य 28,467 आणि निवडून आलेला उमेदवार आहे तुमचा म्हणजे काँग्रेसचा. मुंब्रा कळवात वाढलेलं मतदान आहे 41,663, मताधिक्य आहे 96,228, निवडून आलेला पक्ष आहे शरदचंद्र पवार पक्षांचा गट म्हणजे जितेंद्र आव्हाड. खेड आळंदी वाढलेलं मतदान आहे 23,989, मताधिक्य आहे 51,743, निवडून आलेला पक्ष आहे उद्धव ठाकरे गट. आता जर हे गौडबंगाल आहे सगळं, हे स्पेसिफिक तुम्ही सांगताय की सार्वत्रिक आहे, याच्याबद्दलचा संभ्रम पुन्हा निर्माण झालेला आहे. ज्या ज्या ठिकाणी भाजप जिंकलंय तिथंच गौडबंगाल झालेला आहे की जिथं भाजप हरलंय तिथंही घोटाळा झालाय असं तुमचं मत आहे? नाही, एक लक्षात घ्या की निवडणूक आयोगामध्ये हे निवडणुकांमध्ये जे काही झालेलं आहे हा एका प्रचंड मोठ्या कटाचा भाग आहे. त्यामुळं हे करत असताना, हा क्राईम करत असताना, हा अत्यंत परफेक्ट क्राईम हा करण्यात आलेला आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं अशा प्रकारची उदाहरणं देता येतील अशी काही उदाहरणं विविध मतदारसंघामध्ये त्यांनी ठेवलेली आहेत. त्यामुळेच आमचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगानं समोर यावं आणि जे काही आम्ही मागितलेलं आहे ते समोर सांगावं. त्याला निवडणूक आयोग काय म्हणतोय, शपथपत्र द्या. तुम्ही सरळ सरळ आहे हे प्रश्नचिन्ह समोर येत असताना एकीकडे व्हिडिओ डिलीट करण्याचे आदेश दिले जात आहेत, त्यातनं अजून संभ्रम वाटतोय. मग हा निवडणूक आयोग
कशाला घाबरतोय, कुणाच्या इशाऱ्यावरती चालतोय बालाजीराव, एक छोटा आणि प्रश्न, लोकांच्या एक छोटा प्रश्नाचं उत्तर प्रश्न, का देत नाही विलासजी? एक छोटा जी, जी, प्रश्न. बोला. एवढे Yes. गाडीवर पुरावे तुमच्याकडे आहेत, खरं तर गाडीवर पुरावे म्हटल्यावर त्यांना भाजपवाल्यांना वाटेल आमच्याबद्दल बोलतात. नाही, तुमच्याकडे सुद्धा गाडीवर पुरावे आहेत. आता गाडीवर पुरावे असताना तुम्हाला शपथपत्र द्यायला काय अडचण आहे? म्हणजे कायदेशीर काय अडचण आहे? उद्या आपल्याला हे अडकवू शकतात, आपल्यावर कारवाई करू शकतात, खोटं ठरलं, अडचण काय मला एकदा सांगा. म्हणजे मला, म्हणजे प्रेक्षकांना, मला जनतेला. या अडचणीच्या पलीकडे एक प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला आणि भारतातल्या सगळ्या लोकांना सांगायचा आहे, हा. की इतके सगळे आरोप होत असताना हम्म. आम्ही कसे आहोत आणि आम्ही साफसुथरे आहोत असं निवडणूक आयोगाला समोर जाऊन सांगायला अडचण काय? हा पण आमचा प्रश्न आहे, की काय अडचण आहे? इतके असंख्य पुराव्यानिशी आलेले आहेत, सांगावं. आणि निवडणूक आयोग चुकीचं वागत असेल तर पुढे येऊन त्यांनी सांगावं. हे म्हणायला सरकारमधल्या लोकांना तरी नेमकी काय अडचण आहे? जे काय आहे ते दूध का दूध, दूध का पाणी का पाणी होऊ द्या ना. ठीक काय आहे. अडचण आहे? मी तिघांच्याही राजकीय भूमिका काय जाणून घेतल्या. मला याचं विश्लेषण करायचं आहे, म्हणून मी श्रीमंत माने सरांकडे जातोय. माने सर, शरद पवार यांनी केलेलं हे स्टेटमेंट तुम्हाला इतकं साधं सरळ सोपं वाटतं का? एक, शरद पवारांना या आजच्या गौप्यस्फोटातून नेमकं काय अधोरेखित करायचंय? प्रश्न क्रमांक 2, शरद पवारांनी आजच्या या वक्तव्यातून नेमकं काय साधलंय? हा एक मुद्दा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांनी प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी अनेक प्रश्नांचा गोंधळ उडवून दिलाय का? तुमचं काय मत आहे? मगापासून विलास मी जी चर्चा ऐकतोय ना, तर त्याच्यामध्ये काही गमतीचे भाग आहेत. एक तर शरद पवारांचं आजचं जे काही त्यांनी गौप्यस्फोट केलाय, जे काही बोललेले आहे, हम्म. त्याचा निवडणूक आयोगाशी काहीही संबंध नाही. हम्म. पहिला भाग, कारण त्यांनी त्यांच्याकडे आलेली माणसं वगैरे मग त्यांनी राहुल गांधींकडे पाठवलंय, त्यांची बैठक झाली वगैरे असे त्याचे तपशील दिलेले आहेत, त्या लोकांची नावं सांगितली आहेत. हा पहिला भाग. हम्म. दुसरा भाग असा आहे की त्याच मिड द प्रेसमध्ये त्यांनी राहुल गांधींचं खूप कौतुक केलं ते परवाच्या प्रेझेंटेशनचं. हम्म. आणि आणखी एक गोष्ट ते बोलले आहेत, जो राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांमधल्या समेटाचे वगैरे जे चर्चा सुरू होत्या, ज्याच्यावर आपणही चर्चा केली होती, त्या अनुषंगाने, की आम्ही विचारधारेवरती चालणारे आहोत, आम्ही जिथं भाजप असेल तिथं आम्ही काही उभे राहणार नाही वगैरे. हम्म. एकूण सूर मला जो दिसतोय तो असा आहे की परवा राहुल गांधींनी घेतलेली प्रेस कॉन्फरन्स ही गंभीर बाब आहे आणि ती थेट निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. हा. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता, निवडणूक आयोग ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, ते स्वतंत्र आणि निष्पक्ष असायला पाहिजे, ते घटनात्मक संस्था आहे, तिच्या विश्वासार्हतेवरती प्रश्न उपस्थित केलेले आहेत. शरद पवारांनी आज असं बोलताना सांगितलं की तेव्हा निवडणूक आयोग असं काही करेल किंवा निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल मला तेव्हा काही शंका नव्हती आणि त्यामुळे मी ते गंभीरपणे घेतलं नाही, असं त्यांनी त्याचा युक्तिवाद केलेला. खरं तर तुम्ही सुरुवातीला जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जेव्हा असे लोक त्यांना भेटले, अनेक लोक भेटतात वगैरे, ते सगळं ठीक आहे, पण जेव्हा असे लोक भेटले की जे महाराष्ट्रातल्या 288 पैकी 160 जागांची गॅरंटी देत आहेत, त्यावेळेला ती माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला आणि संबंधित यंत्रणेला सगळ्यांना त्यांनी ती द्यायला पाहिजे होती. ही अपेक्षा नक्की व्यक्त आहे. आता याच्यातला तुम्ही जे म्हटलं की हे इतकं सरळ सरळ आहे का, खरं तर राहुल गांधींचं कौतुक करणे किंवा इंडिया आघाडीच्या एकूण स्टँड असतील त्या स्टँडच्या अनुषंगानेच सांगणे, असं काही सरळ सरळ जेव्हापासून इंडिया आघाडी स्थापन झाली तेव्हापासूनच काही नाही आहे. म्हणजे पवारांच्या संदर्भात, म्हणजे ते अदानी संदर्भातल्या भूमिका असतील किंवा आणखी काय असेल, त्यामुळं राहुल गांधींच्या एकूण त्यांच्या पत्रकार परिषदेमुळे निर्माण झालेलं जे काही गांभीर्य आहे आणि त्या प्रश्नाचं म्हणजे एकूण जे स्वरूप आहे त्याला त्यांनी ऍटम बॉम्ब वगैरे असा शब्द वापरलाय, तर ते थोडं डिस्ट्रॅक्ट झालंय. आता हे जाणीवपूर्वक केलंय का आपण नाही म्हणू शकत, परंतु नक्कीच म्हणजे किंबहुना आपल्याला पण आज त्यांनी संधी दिली की जे घडलंय त्याच्याऐवजी जे घडलंच नाहीये त्याच्याबद्दल चर्चा करण्याची. अशा पद्धतीने ते डिस्ट्रॅक्शन. काही लोक म्हणतात हा कात्रजचाच घाट आहे मित्रांनो, म्हणून आता कात्रजचा घाट मी हा शब्द वापरणारच होतो, कारण आपल्याला घाशीराम कोतवाल आणि सगळ्या गोष्टी म्हणजे एकूण माहित आहे. पण ते डिस्ट्रॅक्शनचा हेतू आहे का, आणि जर असेल तर तो साध्य झाला असं पण म्हणता येईल. अर्थात त्यांनी जे काही म्हटलंय त्याला अजून कुणी निवडणूक आयोगाने किंवा कुणी गंभीरपणे त्याला अजून काही रिस्पॉन्ड केलेलं नाही, जसं राहुल गांधींना रिस्पॉन्ड केले तशा पद्धतीचं. पण मला असं वाटतं की हा एकूण निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेशी, त्याच्या स्वतंत्र आणि निष्पक्ष भूमिकेशी
आणि हे आपण राजकीय नेत्यांबद्दल बोलतोय. हो. मला असं म्हणायचं आहे की जर सामान्य मतदारांनी त्याच्या मताचा अधिकार किंवा त्यांनी केलेलं मतदान योग्य ठिकाणी पोहोचलं की नाही याच्या मनामध्ये त्याच्याबद्दल जर त्यांच्या मनामध्ये जर शंका असतील आणि ती जर शंका त्यांनी व्यक्त केली त्याला सुद्धा निवडणूक आयोगाने प्रतिसाद दिला पाहिजे. ते राहुल गांधीच असायला पाहिजेत असं काही नाहीये किंवा शरद पवारच असायला पाहिजेत असं काही नाहीये. तर हे एकूण मामला खूप गंभीर आहे. शरद पवारांच्या आजच्या हे ज्याला काही आपण कथित गौप्यस्फोट वगैरे म्हणतो तर त्याच्यामुळं ते थोडंसं डिस्ट्रॅक्ट झालंय आणि ते डिस्ट्रॅक्शन जे आहे ते त्यांनी राहुल गांधींचं कौतुक करण्यापासून तर आयडिओलॉजिकल फाईटचा उल्लेख करण्यापासून अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे ते डिस्ट्रॅक्शन होत आहे. खरं आहे. आणि मी असं एक वाचलं, आता ते कन्फर्म नाही आहे ते, की सरकारला ट्रम्प यांनी घेतलेल्या धोरणांच्या संदर्भात आपण सरकारच्या सोबत उभं राहिलं पाहिजे असं काही ते स्टेटमेंट केलं असं ऐकलं. म्हणजे नाही, जेव्हा देशाचा प्रश्न असेल आणि हां टेरिफमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुद्दा असेल त्यावेळेला आपण मोदींच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे म्हणून. राजापूरकरजी त्याच्याबद्दल सांगतील, कारण ते स्वतः तिथं होते. ते राजापूरकरजी. माझं एवढंच म्हणणं आहे हां की ज्या वेळेला ही दोन लोक भेटली अशा बाबतीतलं वक्तव्य आज पवार साहेबांनी ज्यांनी केलं आणि तुम्ही जेव्हा म्हणता की पवार साहेबांनी तेव्हा काय सांगितलं नाही, तर विषय माझा एवढा आहे की देशाची न्याय व्यवस्था असेल, देशाची निवडणूक आयोग असेल, याच्याबद्दलची जी विश्वासार्हता आहे ती गमावली जाता का म्हणे. अहो, तुम्ही त्या विश्वासार्हतेबद्दल बोलताय, तुमचं कौतुक आहे. विरोधक म्हणतात शरद पवार साहेबांच्या विश्वासार्हतेबद्दल काय आहे? कारण पवार साहेबांनी तर याच्या आधी एक वक्तव्य केलेलं होतं, तुम्ही थोडं जाऊन बघा मागे. पवार साहेब असं म्हणाले होते की इकडे एका पक्षाला मतदान केल्यानंतर दुसऱ्या पक्षाला तिकडे मतदान मिळतंय, हे मी डोळ्याने बघितलंय. अशा प्रकारचं एक स्टेटमेंट आहे, वाटल्यास मी तुम्हाला पाठवत होते. हे भाजपचे नेते तर म्हणतात पवार साहेबांच्याच विश्वासार्हतेवर प्रश्न आहे आम्हाला. मी माझं बोलणं कंप्लीट एवढंच करतो की त्यावेळेला जेव्हा म्हटलं साहेबांनी आजच्या दिवशी प्रताप, मी स्वतः होतो, मी नागपूरला होतो, तर त्यावेळेला त्यांनी जे म्हटलं त्यांनी हे म्हटलं की दोन लोक मला भेटली होती, पण ही दोन लोक तर कोण आहे मला भेटली असतं तर मी त्याच वेळेला म्हटलं असतं तर या देशामध्ये निवडणुका होत्या, अराजकता माजली असती, विश्वासार्हता जी निवडणूक प्रक्रियेमध्ये असते ती गमावली गेली असती. हे होता का म्हणे. त्यामुळे पवार साहेबांनी त्यांना नाकारलं. मला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. आपण आणि चोर आज फिरत पवार होते साहेबांनी बाजारात चोर, मत चोरी करणारे चोर बाजारात फिरत होते, तर त्याच्याबद्दल दुसरी अलर्ट गोष्ट, करणं, जागते रहो हे सांगणं हे गरजेचं होतं का नाही? असं कसं म्हणताय तुम्ही? मग विलाजी तुमचं म्हणणं आहे का की मतांची चोरी झाली आहे का? मग तुमचं म्हणणं आहे का अशा लोकांनी अशा नाही, प्रकारची नाही. हेराफेरी केली आहे का? तुमचं म्हणणं आहे मग कोणी याचा ते- वापर केलाय का? कुठल्या पक्षाने याचा उपयोग करून घेतलाय का? असं तुम्ही म्हणताय का विलाजी? माझं म्हणणं एवढंच आहे की पवार साहेब हे त्यांच्या तुम्ही म्हणा ना, वेळेला- मी कशाला म्हणायला पाहिजे? कोण आहे? तुम्ही म्हणा तुम्हाला काय म्हणायचं कशासाठी ते. आले होते त्यांच्याकडे मी कोणी हे पाठवलं होतं पाठवलं. आणि आता 9 महिन्यानंतर कशी अजितजी, याची उपलब्धी अजितजी, मी झाली तुम्हाला बोलत नाहीये. याचं उत्तर देशाच्या अजितजी, मी जनतेला दिलं तुम्हाला पाहिजे. बोललो नाहीये. मी फक्त एवढंच म्हटलं की पवार साहेबांनी त्यावेळेची जी विश्वासार्हता होती ती राखली गेली पाहिजे. राजा यासाठी भाऊ, फक्त त्यावेळेला काही सांगितलं राजा नाही, आज भाऊ, बोलताय. तुमची विश्वासार्हता धोक्यात आहे. कुछ करो. तुम्हाला आमचं विश्वासार्हता तुम्हा- धोक्यात नाहीये. विलायची तुम्हारी असली विश्वासार्हता खतरे में है. किंवा- हे असं किंवा चालणार त्या- नाही. ज्या पद्धतीनं आमची विश्वासार्हता धोक्यात 9 नाहीये. महिन्यांनी, वा, आमची काय विश्वासार्हता timing आहे. कायम आहे. म्हणजे उद्या खरं तर कदाचित या राष्ट्रवादीचं महाराष्ट्राला घड्याळ हे आजही- चिन्ह आजही पवार साहेब यशवंतराव आम्हाला चव्हाणांच्या मिळेल. झालेल्या अपमानाचा बदला घेत आहेत. कशी थोडी थोडी करून उद्या काँग्रेस कदाचित- संपवता येईल हे माननीय शरद पवारांकडे पाहून आम्हाला शिकता येतं. हे लक्षात घ्या. त्यांनी खरी काँग्रेस संपवली आणि त्यांना निवडणूक अचानक राहुल प्रक्रियेची गांधींच्या विश्वासार्हता कौतुकाचे उमाळे येतात. ठीक आहे, ठीक ते आहे. राहुल गांधींचं कौतुक करतात. अहो दोन माणसं कोण येऊन भेटली राष्ट्रीय नेत्यांना? आमच्याकडे कार्यालयामध्ये प्रत्येक व्यक्तीचं रेकॉर्ड असतं. नेत्यांना कोण राहुल भेटलं, गांधींनी- काय त्यांनी चर्चा राहुल केली, गांधींनी रेस तुमच्याकडे केलेल्या नाहीये. नाव presentation- विसरलात तुम्ही. राहुल 9 गांधींनी महिन्यानंतर तुम्ही प्रेझेंटेशन मध्ये अशा रेस केलेल्या अफवा पसरवता. मुद्द्याचं उत्तर अहो, हे सगळं निवडणूक हास्यास्पद आयोगाने आहे. दिलं का? जो नाही तुमचं दिलं. नाही, ठीक आहे, ठीक याचा आहे. अर्थ- मला तुमच्या तू मध्ये नकोय. मला तू मध्ये नको. तू मध्ये नको. दोघं प्रवक्त्यांना माने देता सर, येत नाही. माने सर. एवढी गोची तुमच्या राष्ट्रीय प्लीज नेत्यांनी प्लीज तुमची करून मी ठेवली. दोघांनाही थांबवतोय. माने सर, भारतीय जनता हा प्रश्न पक्षासारखं अतिशय काम करा. गंभीर आहे. निवडणुकीची मी दोघांनाही रणनीती सांगतो, आखा. हा या प्रश्न देशामध्ये आज ओबीसी, राज्यातल्या अल्पसंख्याक, कानाकोपऱ्यातून जे महिला, मेसेज येत आहेत, त्यांना अजितराव जवळ आणा, प्लीज त्यासाठी प्लीज काम अजितराव मी थांबवतोय. राज्यातल्या कानाकोपऱ्यातून सोशल मीडियापासून सगळीकडून आज मेसेज येत आहे. सोशल मीडियावरच्या कमेंट वाचा. सगळ्या राजकीय पक्षांना आव्हान आहे. त्या सगळ्या कमेंटमध्ये एक प्रकारची काळजी आहे, एक प्रकारची भीती आहे, एक प्रकारचा संभ्रम आहे सामान्य माणसाच्या मनामध्ये. तुम्हा सगळ्या राजकीय पक्षांची ती जबाबदारी आहे. सामान्य माणसाच्या मनातला तो संभ्रम दूर झाला पाहिजे. माने सर, मला तुम्हाला हे विचारायचं आहे, आता आरोपाची सुई निवडणूक आयोगावर आहे, आरोपाची सुई सत्ताधाऱ्यांवर आहे आणि विरोधक सुद्धा आता आरोपाच्या त्याच्यात आलेले आहेत. सगळ्यांची जबाबदारी आहे का, की सगळ्यांनी एकदम स्पष्टपणे सांगितलं पाहिजे, आपापली बाजू क्लिअर केली पाहिजे?
नाही, माझा एक अगोदरचा एक मुद्दा असा आहे की ज्या वेळेला शरद पवार असं म्हणतात की त्यावेळेला निवडणूक आयोगाच्या हेतूबद्दल, त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल माझ्या मनात प्रश्न नव्हता, हे आश्चर्यकारक आहे. त्यांना मिळालेली तुतारी निवडणूक चिन्ह त्यांचं तुतारीचं आणि त्याच्यावरून ट्रम्पेटचा झालेला जो खेळ आहे लोकसभा निवडणुकीतला, ते त्याच्या अगोदर होऊन गेलेली घटना आहे. त्यामुळं बरोबर त्यांचं किती नुकसान झालं नस पकडली. आणि विधानसभेला पण किती झालं त्यांच्या विरोधात, खास करून म्हणजे साताऱ्यासारखा मतदारसंघ किंवा दिंडोरी आठवत असेल की तिथं अगदी अनोळखी माणसाला लाखभर मतं मिळून गेली ट्रम्पेटवरती. असं झालेलं असताना निवडणूक आयोगाच्या बद्दल माझ्या मनामध्ये शंका नव्हती, असं शरद पवार तरी जाणं काय. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जसं निवडणूक आयोगाची विश्वासार्हता टिकवणे हे जसं निवडणूक आयोगाचं काम आहे, तसं सगळ्या राजकीय पक्षांचं सुद्धा काम आहे. कारण राजकीय पक्ष मुळात त्यांची अकाउंटेबिलिटी जी आहे, त्यांची बांधिलकी जी आहे, ती सामान्य मतदारांशी असायला हवी. आयडियली ती तशी नाहीये. आपण निवडणुकांमध्ये काहीतरी गेम करून निवडून येऊ शकतो. आता आपण ज्या पद्धतीच्या चर्चा ऐकतो आहोत किंवा परवाच्या राहुल गांधींच्या प्रेस नंतर जे काही झालेलं आहे, अनेक गोष्टी अशा समोर येत आहेत. आणि मी त्याच्या पलीकडचं सांगतो तुम्हाला, आपल्याकडं या पद्धतीनं अनोळखी व्यक्तींनी, अज्ञात व्यक्तींनी ऍपचा वापर करून मतदार यादीत काहीतरी गडबड केली अशा पद्धतीची, म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरे मधलं तर स्पष्ट उदाहरण आहे, ज्याच्यामध्ये तहसीलदाराच्या तक्रारीवरून तिथं गुन्हा दाखल झालेला आहे. अशा राज्यात एक काही 7-8 घटना त्यावेळेला घडलेल्या आहेत की या पद्धतीनं ऍपचा वापर करून काही मतदार उडवण्यात आले आणि काही नवे मतदार ऍड करण्यात आले अशा पद्धतीचा. त्यामुळं सत्ताधारी, विरोधी पक्ष या सगळ्या राजकीय पक्षांची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे. अगदी खरं आहे, आपल्या निवडणुका घेणाऱ्यांची सुद्धा विश्वासार्हता टिकवणे आणि या नक्कीच. व्यवस्थेबद्दलचा विश्वास टिकवून ठेवणे. कारण या मतावर असलेल्या विश्वासावरती या देशाची 140 कोटींची लोकशाही उभी आहे. आणि त्या विश्वासाला जर तडा गेला तर तो तडा लोकशाहीला असू शकतो, याचं गांभीर्य सगळ्यांनी बाळगणं गरजेचं आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनातला संभ्रम दूर होणं गरजेचं आहे. त्यामुळे आशा करूया या पुढच्या काळात हे धुरकं जे आहे ते बाजूला होईल आणि दूध का दूध पाणी का पाणी. आज या चर्चेत